नांदेड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी मॉन्टे कार्लो लिमिटेड या अहमदाबाद येथील कंपनीने अकोल्यातील शिरला येथील 10 शेतकऱ्यांची सुमारे 40 एकर शेती जमीन, डांबर प्लांट, WMM प्लांट आणि अधिकाऱ्यांना राहण्यासाठी निवासाची व्यवस्था ह्यासाठी भाडेपट्ट्याने 5 वर्षांपूर्वी घेतली होती। सुरुवातीला 3 वर्षाचा करार करण्यात आला होता, त्यानंतर प्रत्येकी 1 वर्ष असे 2 वेळा करार वाढवण्यात आले। यातील तिसरा व अंतिम करार 5 जून 2025 रोजी संपला आहे, तरी देखील कंपनीने शेतजमीन पेरणीयोग्य करून दिली नाही। सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरू झालाय। या शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे, मात्र शेतजमीनच तयार नसल्याने शेती पेरावी कशी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे। साहेब, आम्ही 5 वर्षापूर्वी हे मॉन्टे कार्लो कंपनी शेत भाड्याने पट्ट्याने दिलं होतं। त्यात कंपनीचे डांबर प्लांट, WMM प्लांट हे सगळं साहित्य ठेवण्याची जागा दिली होती आणि त्या करारात असं लिहिलेलं आहे की शेत आम्ही सोडून ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी तुमचं पूर्णपणे शेत तयार करून पेरणीयोग्य करून आणि गाळाची माती 1 ते 1.5 फूट टाकून देऊ आणि तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही। पण आज रोजी असं झालं की आज फक्त 3 दिवस टाइम राहिला, अजूनही या कंपनीने आम्हाला काय करून दिलं नाही। कंपनीकडे आम्ही विनंती अर्ज केला, त्यावेळेस कंपनीने असं केलं, आम्हाला पत्र दिलं आहे ना, तुम्ही आमच्या कंपनीचा अपमान करता आणि तुम्हाला आम्ही कोर्टात घेऊ। आमचा याच्यावर काहीच म्हणजे असं आमची ताकद नाही आहे कोर्टात जायला आणि कोर्टात जाईपर्यंत आमची ताकद पुरणार नाही। आता आम्हाला याच्यावर एकच उपाय आहे की आम्ही आता याच्यानंतर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा कोणता पर्याय येणार नाही, कारण आमचे मुलं बाळ आम्ही कशावर जगवावं? आमचे मुलं बाळ जगवायला आमचा काहीच पर्याय राहिला नाही। या जमिनीवर आमचं सर्वजण पोट होतं। आमची जमीन ही टोटल 10 शेतकऱ्यांची जमीन आहे आणि 10 शेतकऱ्या मिळून आम्ही मॉन्टे कार्लो या कंपनीला शेती दिलेली आहे। 3 वर्षासाठी भाडेपट्ट्यावर दिलेली आहे। भाडेपट्ट्याचा मोबदला फार कमी आहे, 30,000-31,000 रुपयांनी आम्हाला त्यातले पैसे दिले आम्हाला वार्षिक, आणि त्यामधून आम्हाला 3 वर्षाचा त्याचा करारनामा संपल्याच्या बाद परत 1 वर्षाचा त्यांनी वाढवून घेतला, तो पण आम्ही दिला। त्या वाढून दिलेल्या करारनाम्यात आम्हाला त्यांनी असं लिहून दिलं की बा तुमची जमीन आम्ही पहिल्याही करारनाम्यात तुमची जमीन आम्ही योग्य पेरणी योग्य करून देऊ व त्याच्यात 1 ते 1.5 फूट माती टाकून देऊ असं आम्हाला त्यांनी लिहून दिलं। आता 3ही वर्ष खतम झाले, 4थंही वर्ष खतम झालं सर। आता 3 दिवस बाकी आहेत। 3 दिवसात आमची जमीन तयार होईल का? परत आम्हालाच त्यांनी नोटीस पाठवलं की बा तुमच्यावर आम्ही तुमची जमीन योग्य झाली, तुम्हाला आम्ही नोटीस पाठवलं असं तसं कोर्टाचे आम्हाला धोकळ्या देऊन राहिले। आता ह्या धोकळ्याला आम्ही सर टिकणार आहोत का त्यांच्यासोबत? मॉन्टे कार्लो कंपनी नावाजलेली कंपनी आहे आणि अशा जर 50-50, 60-60 एकर जमीन जर खराब झाली तर याच्या पुढील शेतकरी जमीन देतील का? आपल्या भारत देशाचा असं जर वागलंय, अशा जर कंपन्यांना जर आपल्याला साथ दिली नाही तर आपलं योग्य ते नुकसान होऊन राहिलं आणि त्याच्यातून आम्हाला काहीच फायदा होणार नाही। आमच्यावर उपासमारीची पाळी येईल। वडलो पार्जीच असलेली जमीन आमची जर खलास झाली तर आम्हाला सगळं गणागोतातील लोक बोलून राहिले। काय करावं साहेब, आम्हाला याच्यात काहीच समजून नाही राहिलं। काय बुवा आमची सारी आम्ही शेती या मॉन्टे कार्लो दिली, यांनी सारी आमची खराब करून टाकली। आमची काय पोट भरायची हे सोय आहे, हे आमचं असं झालं, आम्ही काय करावं हे आम्हाला काही समजून नाही राहिले की काय करावं, काय कुठं काय करावं म्हणून। तक्रारी केल्या का तुम्ही? आता तक्रारी चालू आहेत, कोणाला जाणं येतं त्याजवळ असं चालू आहे। काय काय शेतात सध्या? आता शेतात काय सारं त्याचं धिंगाणं चालू आहे। आमचं काय बाबा शेतात, आमच्या शेतात 4 वर्षापासून काहीच नाही साहेब। आता बघा, हे आम्ही शेती मॉन्टे कार्लो कंपनीला भाडेपट्ट्यावर दिली होती NH 116 नंबरच्या हायवे बनवायसाठी। यांनी अजून आमची शेती तयार केली नाही। तयार करताना ॲग्रीमेंट करताना आम्हाला सुरुवातीला घेताना यांनी आम्हाला असं म्हटलं होतं की आम्ही तुमची जमीन पेरणीयोग्य करून 1 ते 1.5 फूट गाळाची माती टाकून देऊ, असं ॲग्रीमेंट बनवून दिलेलं आहे। ॲग्रीमेंटची कॉपी आमच्याकडे आहे। ॲग्रीमेंट आता 6 तारखेला संपणार आहे, त्यांनी अजून काहीच केलेलं नाही। तुम्ही बघितलंच समजा समोर कसे आहे ते जमीन। आणि आम्ही यांचे निवेदन पण दिले, तहसीलदार साहेबांना दिलं, BDO साहेबांना दिलं, जिल्हाधिकाऱ्याला पण दिलं, NHIचं ऑफिस आहे अमरावतीला, साळुंके साहेबाकडे पण 2 वेळा जाऊन आलेलो आम्ही, गडकरी साहेबांना पण निवेदन दिले। हो म्हणतात, पण अजून काहीच केलं नाही साहेब। 2 ते 3 दिवस समजा ॲग्रीमेंट संपायला बाकी आहेत। हे जर आमची शेतजमीन तयार झाली नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे साहेब। वरून कंपनीने आम्हाला पत्र दिले की तुम्ही बाहेर मंत्री साहेबांना इकडे तिकडे फिरताय, आमच्या कंपनीचा अपमान करताय, आम्ही तुमच्यावर कोर्ट केस वगैरे करू, अशी धमकी पण देत आहेत कंपनी आम्हाला।